एक अतिशय अतिरेडीचे सामने आज आपल्याला पाहायला मिळतील, याची नोंद घ्यायची आहे. प्रथमतः दत्तगुरु संतनगर यांनी नाणेफेकीचा कॉल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणची निवड करून LNCC नवापूर या संघाला फलंदाजीसाठी आव्हान केले. त्याचप्रमाणे LNCCचे ओपनिंग फलंदाज पाहायला मिळतील आशिष आणि विश्वास. पहिला गोलंदाज संतनगर तर्फे हर्ष. पहिला चेंडू आजच्या सामन्यातला हलक्या हाताने ऑफ साईडला कट करून काढलाय डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव, एक चेंडू एक धावा. सुंदर टप्पा. त्या चेंडूला सन्मान देत असताना आशिष. दुसरा चेंडू आजच्या सामन्यातला हर्ष गोलंदाजी मार्कवर. हलक्या हाताने खेळपट्टीवरती खेळून काढलाय चेंडू. एक धावेसाठी. दोन चेंडू दोन धावा. आतापर्यंत दोन चेंडूचा खेळ झालाय. दोन चेंडू दोन धावाचा खेळ आतापर्यंत झालाय. तिसरा चेंडू हलक्या हाताने ऑफ साईडला कट केलून केलाय. तीन चेंडू तीन धावा. अतिशय शांत पद्धतीचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला. चौथा चेंडू हर्ष फलंदाजी मार्कवर आशिष. हलक्या हाताने पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळून काढलाय. ड्राईव्ह केलाय चेंडूला. आता उर्वरित चार चेंडूचा खेळ झालाय. चार चेंडूवरती चार धावा हाताळल्या आहेत नवापूर संघाने. पहिल्या शतकातला दोन चेंडूचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा हर्ष गोलंदाजी मार्कवर. पाचवा चेंडू हाताळत असताना मोठा फटका या साईडला ऑन साईडला डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू होता. एक शेवटचा चेंडू पहिल्या शतकातला. दत्तगुरु संतनगर हर्ष गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा स्ट्राईकला आहेत विश्वास. याला पुन्हा एकदा ड्राईव्ह केला चेंडूला ऑफ साईडला. एक धाव घेण्यात थोडंसं क्षेत्ररक्षण फंबल झालंय. उर्वरित एक शतकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होते 6 चेंडू 6 धावा. वैयक्तिक पहिलं व सांघिक दुसरं शतक हाताळत असताना राणीश. हलक्या हाताने चेंडूला कट केलाय डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव. एक चेंडू 7 धावा. प्रणेश वरती जिम्मेदारी आहे दुसऱ्या शतकात हाताळत असताना दत्तगुरु संतनगर या संघाकडून. स्ट्राईकवर आहे आशिष. यावेळेला मोठा फटका सरळच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 4 धावांसाठी येतोय चौकार. अकरा धावा आतापर्यंत खेळपट्टीवरती. 2 चेंडू 11 धावा. मोठा फटका आशिष यांच्या तर्फे पाहायला मिळाला सरळच्या दिशेने. पुन्हा एकदा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय डिक्लेअरच्या स्वरूपात. एक धाव. चांगल्या चेंडूला सन्मान. त्याचप्रमाणे खराब चेंडूला 4 धावांमध्ये तब्दील केल्या आशिष यांनी. सुंदर फलंदाजी त्यांची म्हणावी लागेल. 3 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. उर्वरित चौथा चेंडू. मोठा फटका. पुन्हा एकदा पूल केलाय. 1 धावावरती समाधान मानायला लागेल. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं.
4 चेंडू आतापर्यंत हाताळल्यात हर्षांनी. 4 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल नवापूर संघाकडून. 5वा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला शॉट केला. चेंडू ट्रॅव्हल होतो 4 धावांसाठी. 4. नो चेंडू हाताला होता. पंचांनी निर्णय दिला होता नो वरती 4 धावा आल्यात. त्याच पंचांच्या निर्णयाला त्यांनी आव्हान केलंय. दत्तगुरु संतनगर संघाने रिव्ह्यू मागितलाय. पाहायचंय. डिझे तर मग या ठिकाणी रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय. फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. 5 चेंडू 17 धावा. फेअर डिलिव्हरी 5 चेंडू 17 धावा आतापर्यंत. एक शेवटचा चेंडू दुसऱ्या शतकातला गोलंदाजी मार्कवर प्रणेश. सुंदर फलंदाजी आशिष विश्वास दोन्ही सलामीचे फलंदाज आतापर्यंत खेळपट्टीवरती. पुन्हा एकदा फुलटा चेंडू चेंडूला सरळ खेळलाय. सुंदर एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 धाव घेण्यात यश. उर्वरित 2 शतकाच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धाव संख्या होते 18. डिझी तिसऱ्या क्षेत्रात हाताला असताना मकरन दत्तगुरु संतनगर थोडंसं फील्ड सेटिंग करत असताना मकरन गोलंदाजी मार्कवर अतिशय सुंदर फलंदाजी करतो आशिष. आतापर्यंत उर्वरित 2 चौकार त्यांनी हाताळल्यात. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. त्याच चेंडूला सन्मान. कट केलाय चेंडूला.
एक डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. 19 धाव, एक चेंडू 19 धावा. सुंदर गोलंदाजी, पहिला चेंडू सुंदर हाताळला आहे, त्या चेंडूला सन्मान दिलाय आशिषने. आशिषने आतापर्यंत सुंदर फलंदाजी करत असताना 14 धावा आतापर्यंत स्वतःच्या मार्फत हाताळल्यात. दुसरा चेंडू मकरंद गोलंदाजी मार्कवर, सुंदर चेंडू, त्या चेंडूला पुन्हा एकदा चेंडूला कट केला आहे. डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव. दोन्ही सलामीवीरचे फलंदाज सुंदर फलंदाजी करत असताना आतापर्यंत 0 विकेट ऑफ द लॉस. सुंदर फलंदाजी म्हणावी लागेल. तिसरा चेंडू, यावेळी एक अतिरिक्त धाव, अवांतर धाव पाहायला मिळाले वाईड स्वरूपात. +1 19-21 धावा. 2 चेंडू 21 धावा. थोडंसं महागडा आतापर्यंत दत्तगुरु संतनगरची गोलंदाजी ठरले, कारण सुंदर फलंदाजी पाहायला मिळाले आपल्या नवापूर संघाकडून. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मकरंद पाहायचं. पुन्हा एकदा सुंदर चेंडू, पुन्हा एकदा कट केला आहे. एक धाव. 22 धावा आतापर्यंत. 3 चेंडू 22 धावा. तिसऱ्या शतकातले 3 चेंडू पूर्ण असतं. चौथा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मकरंद. विश्वास, पुन्हा एकदा चांगला चेंडू, त्या चेंडूला पुन्हा एकदा सन्मान दिलाय. 4 चेंडू 23 धावा. 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या शतकातले मकरंद. आशिष फलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. आणखी एक अवांतर धाव, आणखी एक अवांतर धाव. थोडंसं रणमंच पुढे ढकलत असताना 24 धावा. 4 चेंडू 24 धावा. 2 वाईट आतापर्यंत मकरंद यांनी हाताळल्यात. आणखी एक अवांतर धाव. थोडंसं फंबल होत असताना सलग आतापर्यंत 4 चेंडू हाताळल्यात, त्यामध्ये 3 वाईड. 7 चेंडूमध्ये 7 धावा दिल्यात आतापर्यंत. 3 अवांतर धावा आतापर्यंत हाताळल्यात मकरंद यांनी. थोडंसं महागडं शतक पाहायला मिळतंय. 5वा चेंडू पुन्हा एकदा मकरंद. यावेळेला मोठा फटका ऑफ साइडला. सुंदर झेल पाहायला मिळाली. फलंदाज माघारी परत डगआउटच्या दिशेने. डिझे सुंदर यांचा फार सुंदर झेल पाहायला मिळाला. सूरज यांचा नवीन फलंदाज खेळपट्टीवरती प्रणय. नवापूर संघ अतिशय सुंदर फलंदाजी करत असताना एक पहिला विकेट पाहायला मिळाला. सुंदर झेल सूरज यांची. शेवटचा चेंडू तिसऱ्या शतकातला मकरंद. आणखी एक अवांतर धाव. सलग 4 अवांतर धावा आतापर्यंत वाईडच्या स्वरूपात दिल्यात मकरंद यांनी. खूपच खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. एक शेवटचा चेंडू शिल्लक. फलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज प्रणय. हलक्या हाताने खेळपट्टीवरती खेळून काढलेला चेंडू. एक केरी धावाने समाधान. उर्वरित 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होते 27. खूपच सुंदर फलंदाजी पाहायला मिळाली नवापूर या संघाकडून. 18 चेंडूमध्ये 27 धावा हाताळल्यात. पहिलं व सांघिक 14 शतक हातात असताना अक्षय शेवटचं शतक पाहायला मिळतंय. चांगला चेंडू, लेग कट केलेला चेंडू, हलक्या हाताने खेळून काढला. ऑफ साइडला सन्मान दिला चेंडूला. 1 धाव पूर्ण. 28 धावा. 1 चेंडू 28 धावा. शेवटचे 5 चेंडू शिल्लक शेवटच्या शतकातले दत्तगुरु संतनगर. पहिला दुसरा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थोडंसं फंबल झालंय. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 2 चेंडू 29 धावा. तिसरा चेंडू 4थ्या शतकातला अक्षय. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. फंबल झालाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुंदर चेंडू पाहायला मिळाला अक्षय यांच्यातर्फे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. थोडासा स्कोअर दबावता येईल का अक्षय यांना?
शेवटचे 3 चेंडू शिल्लक. पहिल्या इनिंगमधले शेवटचे 3 चेंडू. अक्षय पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. डिक्लेअरमध्ये धाव. टोटल धाव संख्या होते 30. 2 चेंडू शिल्लक. शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केला ऑफ साइडला. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव घेण्यात. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. 2 धाव पूर्ण. तिसरा धाव देखील पूर्ण. इकडे वा 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 काय घडलं या ठिकाणी. 3 धावा. जिथे 1 धाव पूर्ण होत नाही त्या ठिकाणी 3 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. नवापूर संघ खूप 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 खराब क्षेत्ररक्षण. 33 धावा आतापर्यंत. शेवटचा चेंडू शिल्लक. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 3 धावा. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला हलक्या हाताने खेळून काढला डिक्लेअरच्या स्वरूपात. 1 धाव. टोटल धाव संख्या होते 34. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा. यापुढील होणारा सामना मोरगाव चॅलेंजर्स वर्सेस सायशा 11. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण टॉस का बॉस जवळ यायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. मोरगाव चॅलेंजर्स आणि सायशा 11 यापुढे होणारा सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉस जवळ यायचं आहे. त्याचप्रमाणे दत्तगुरु संतनगर यांनी प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडून LNCCला आव्हान दिलं होतं. LNCC संघाने 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 34 धावा हाताळल्यात आणि 35 धावांचं आव्हान दिलंय दत्तगुरु संतनगर या संघाला. पाहिजे कशा प्रकारची खेळपट्टी राहते. सुंदर फलंदाजी LNCC संघाकडून पाहायला मिळते. त्याच प्रकारची फलंदाजी संतगुरु यांच्याकडून पाहायला मिळते का. यापुढील होणारा सामना मोरगाव चॅलेंजर्स वर्सेस सायशा 11. आपल्यासाठी हा तिसरा कॉल आहे की दोन्ही संघाच्या कर्णधारांनी टॉस का बॉस जवळ यायचं आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. लवकरात लवकर आपल्याला सामने पुरे पार पाडायचे आहेत. कॉल झालाय. सायशा 11 संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः तुमचा काय निर्णय असेल आपण कळवायचं आहे. फलंदाजी. प्रथमतः फलंदाजी घेऊन तुम्ही किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल. 30+ धावा मारायचा प्रयत्न असेल आमचा. तर मग आपण जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता मोरगाव चॅलेंज तर आपण आपला निर्णय काय असता. क्षेत्ररक्षण. आता तुम्ही फलंदाजी निवडलात. हॅलो. दोन्ही संघाच्या बाजूने निर्णय आलाय. तर कशा प्रकारची खेळपट्टी राहील. तुमच्याकडे कोणत्या प्रकारचे गोलंदाज आहेत. गोलंदाज आहे एक जोगेत करून. आता बघू. ठीक आहे चालेल. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक पुढच्या सामन्यासाठी. हॅलो. यावेळेचा बॉल ऑन साइडला मारलाय. चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पुढचा बॉल मैदानात. 5 चेंडू ड्राईव्ह केला. चेंडूला ऑफ साइडला. चेंडू
फंबल होतं ना क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल धावसंख्या होते 3. थोडासा दबावच दत्तगुरु संतनगर पाहायला मिळतोय. 3 ओव्हरमध्ये 1 ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात LNCC च्या गोलंदाजाने विश्वासाने. नवीन गोलंदाज भूपेश. दुसरं शतक हाताळत असताना भूपेश. पहिला चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअरच्या स्वरूपात जाते. 1 धाव. 1 चेंडू 4 धावा. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला LNCC संघाकडून. मोठे फटके मारण्याचा प्रयत्न परंतु तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसरा चेंडू यावेळेला अतिरिक्त धाव. वाईड. ऑफसाईडला वाईड. 1 अतिरिक्त धाव. धावसंख्या होते 5. सुंदर चेंडू. चेंडूला सन्मान देत असताना डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा आतापर्यंत खेळी ठरले. दुसऱ्या शतकातला तिसरा चेंडू. तिसरा चेंडू निर्धाव. रिव्ह्यू केलाय. फलंदाजाने आव्हान केलंय पंचांच्या निर्णयाला. मास्टर माइंड हायलय भारी. पब्लिक फिदा त्याच्यावर सारी. मास्टर माइंड हायलय भारी. पब्लिक फिदा त्याच्यावर सारी. आहे मनवेल पाड्याची शान. आहे मनवेल पाड्याची शान. रचित पाटील आहे वनमॅन. लाखो करोडो दादाचे फॅन. 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 हॅलो हॅलो. वाईट चेंडू. रिव्ह्यू सक्सेसफुल ठरलाय. सॉरी. डॉट बॉल. चला तर मग तो नाही तर हा चेंडू वाईट आलाय. कुठेतरी अतिरिक्त धाव मिळाली आहे. 7 धावा आतापर्यंत. 3 चेंडू 7 धावा. चौथा चेंडू. आणखी एक अतिरिक्त धाव. एकेरी अतिरिक्त धावाने संघाची धावती वाढ संख्या होते 8. 3 चेंडूचा खेळ शिल्लक. भूपेश गोलंदाजी मार्कवर. आणखी एक अवांतर धाव. सलग 3 चेंडू वाईट. 1+1+1 3 धावा अशा आतापर्यंत अतिरिक्त हाताळल्यात भूपेशा संघ. शेवटच्या 3 चेंडू शिल्लक. थोडंसं प्रेशराईज झालंय भूपेश. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. विकेटच्या पतन. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. नवीन फलंदाज. डावखुरा हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय सूरज. 2 चेंडू शिल्लक. भूपेश यांच्यावरती प्रेशर राईस ड्राईव्ह केला चेंडूला ऑन साईडला. थोडंसं फंबल झालं. 1 धाव घेण्यात यश. दुसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू शिल्लक. भूपेश. थोडंसं महागडं शतक म्हणावं लागेल. आतापर्यंत 10 धावा झाल्या. आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फलंदाज डगआउटच्या दिशेने माघारे परततोय. नवीन गोलंदाज आशिष. दत्तगुरु संतनगर कुठेशी कमी पडत असताना मोठा फटका मारण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिलाय. टॅपच्या शहाणे चेंडू निघून गेलाय. 1 धाव फक्त. कुठेतरी फलंदाजासाठी कमी पडत असताना दत्तगुरु संतनगर. तिसऱ्या शतकातला दुसरा चेंडू.
मोठा ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. सुंदर लेग ब्रेक. गोलंदाज आशिष 2 चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात आशिषाने सुंदर गोलंदाजी करत असताना. तिसरा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. डॉटची सांगता होत असताना सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते आशिष यांच्यातर्फे. 3 चेंडूमध्ये फक्त आता 2 धावा खर्च केल्यात. पुढचा LNCC संघ विजयाच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. पुन्हा एकदा 1 धाव घेण्यात या सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. विश्वास. शेवटचे 2 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातले. आशिष पुन्हा एकदा यावेळेला अतिरिक्त धाव. वाईट +1 22च्या स्वरूपात 2 धावा. 15 4 चेंडू 15 धावा. 2 ओव्हर 2 चेंडू शिल्लक. एक मोठा ब्रेक पाहायला मिळतोय आशिषतर्फे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सातत्याने प्रयत्न राहिले मोठे फटके मारण्याचे, परंतु सुंदर गोलंदाजी नवापूर या संघाकडून पाहायला मिळते आशिष यांच्यातर्फे. लास्ट चेंडू शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. झेल सोडलाय परंतु पुन्हा एकदा फंबल. 22च्या स्वरूपात 2 धावा. 1+1 2. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टोटल धावसंख्या होते 17. कुणाल गोलंदाजी मार्कवर. 6 चेंडूमध्ये 18 धावांची आवश्यकता आहे. जर आपल्याला विजय प्राप्त करायचा असेल संतनगर संघाला तर मोठे फटके मारावे लागतील. आतापर्यंतचे प्रयत्न भले भरपूर राहिलेत परंतु यश काही त्यांच्या हाती लागलं नाही. पाहायच्या शेवटच्या शतक कशा प्रकारचा खेळ राहील. मोठा फटका पुन्हा एकदा. यावेळेला तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या दिशेने. माघारी परत डगआउटच्या दिशेने. आउट. दुसरा चेंडू अवांतर धाव. नो. चेंडू निघून चाललाय विकेटच्या बाहेर. दुसरा चेंडू पुन्हा एकदा नो. पंचांनी दिलाय आणि विकेटचा पतन. रनआउट. गोलंदाज हर्ष. बॉल ग्राउंड आहे या ठिकाणी. 2 चेंडू आतापर्यंत आलेले. शेवटचे 4 चेंडू शिल्लक. 16 धावांची आवश्यकता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. 1 धावावरती समाधान. ऑन साइडला डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडूवरती या वेळेला दत्तगुरु संतनगर थोडंसं कमी पडताना दिसत. मोठा फटका पुन्हा एकदा रनआउट. हर्षला माघारी परतावं लागतंय. मोठा फटका बाहेर. विकेटचं पतन.